एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. कुठलाही संघ असू द्या, कंपल्सरी आज ती कालच्या रात्रीमध्ये देखील पेनल्टी लागली, आजच्या रात्रीमध्ये देखील लागणार आहे. पहिल्या मॅचला होईल सुरुवात. आवाज ऐकूया आपण मनोज कालवे सरांचा. खरं तर काल कल्याण टिटवाला वरून या ठिकाणी आले आणि कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच मॅच मध्ये त्यांचा आवाज खरं तर या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद स्वप्नील पवार सर. चला टाळ्यांचा गजर करा मित्रांनो, होऊन जाऊ द्या टाळ्या. पेन तालुका बिग बॅश लीग धमाका 2026 तथासु डेव्हलपर्स पुरस्कृत ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजन सुजी भट साहेबांचं आणि सोबतीला संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप हे मंडळ जॉईन झालं आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाने सुरू झालेली स्पर्धा. पाच वाजून 2 मिनिटं होत आहेत. टाइम सेट होईल इथे या ठिकाणी. पूर्णपणे काळजी घेतली जाईल. आपण पण काळजी घ्या. फक्त असं समजू नका की आम्ही अनाउन्समेंट केली, पवार सरांनी तुम्हाला फक्त सुचवलं, तसं नाहीये. तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल याची दक्षता बाळगा. बरोबर 5 वाजून 3 मिनिटं झालेत. कदाचित आपण अपेक्षा आता करू शकतो की 5 वाजून 4 मिनिटाला हा पहिला चेंडू पडतोय. बरोबर, पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायच्यात एनी आहू काही करून. पंच पॅनल आपण पाहत आहे. नवनव सरकार MR पॅनल पार्वती क्रिएशन फ्रॉम ठाणे जिल्हा शहापूर, माधव ठाकरे सर सोबतीला राज ठाकरे सर. हॅलो, पहा खरं तर या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा रूल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल आणि या स्पर्धेमध्ये कंपल्सरी रनआउट हा नियम आहे. नो बॉल पंचांच्या माध्यमातून डिसिजन आला. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू नो घोषित केलेला, त्याचं कारण की रिलीज करताना गोलंदाजाचा पाय स्टंपला धडकला, बघितलं आपण. त्या दरम्यान धावांना सुद्धा सुरुवात झालीये, धावसंख्या सुरू झाली. आपण पाहतोय पहिला सामना SS वॉरियर्स विरुद्ध जनसेवा रायडर्स. टॉस जिंकला SS वॉरियर्सच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, ज्यांना आपण ब्लॅक आणि रेड जर्सी मध्ये पाहतोय. आणि हा चेंडू आहे फ्री हिट. 5-4 पहिला चेंडू पडला, हा पंपूल केला. चेंडू जातो एका टप्प्याने व्यवस्थित पद्धतीने वेगाने 4 धावांसाठी सक्सेसफुली 4 रन्स. सुरुवात 3 धावांनी झाली, ज्या वेळेला एक चेंडू काउंट नाही झाला, पण तो तसं चेंडूचं काउंटिंग झालं. धावसंख्या उडी मारते सत्यावरती. हे सत्य आहे. काय सत्य आहे आपण पाहतोय. पेन तालुका बिग बॅश लीग हे पण सत्य आहे. याच लीगचे पुरस्कर्ते संजयजी शिंदे साहेब, मयुरजी लाड साहेब, आयोजक सुयजी भट साहेब. हे सत्य आहे. सत्य ते सत्य बोलावं असं म्हटलं जातं आणि ही सत्याची भूमिका घेणारे सर्व व्यक्तिमत्वात पाहतो आपण. त्यांची स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण सर्वांनी 4 चंद्र अजून लावावे अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. धावसंख्या 8 वरती आपण पाहतोय. सोबतीला इथे सागर बॅटर आहे, त्याच्या सोबतीला नवनाथ, बरोबर वैजनाथ नाव आहे, माफ करा, वैजनाथ आणि सागर मुले अशी सलामीची जोडी. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय चेतन घरत आणि कालचा बघितला आपण चैतन्य निर्माण करणारा विनय घरत. 11 गडी बाद केले 3 सामन्यांमध्ये, 12. हो माय गॉड. संदीप सर सांगतात की एक वाढवा, कमी नका बोलू, जास्त बोला, जास्त नका सत्य बोला. आणि 12 त्याने विकेट प्राप्त केले. काय त्याचा तो बोलबाला होता कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये. खतरनाक बॉलिंग. आणि चेतनचा चेंडू केलाय सचिन तेंडुलकर स्टँडच्या घरात. षटकार बिगी आजच्या ह्या दिवसाचा. जबरदस्त स्लॉग सुटचा नजारा बघा, रिप्ले आपल्या डोळ्यासमोर. साईप्रीत या वाहिनीच्या माध्यमातून खेचून मारलंय, फेकून दिलं. भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या अगदी वरून गगन भरारी. धावसंख्या उभारी घेते 14 वर. फॅन्टॅस्टिक इथे नॉक फ्रॉम बॅट्समन सागर.
गोलंदाजावरती अटॅक, लेफ्ट ऑफ द विकेट. इथे ड्राईव्ह केला, चेंडू काहीसा तिथे फिरला गेला, बॅट फिरली होती हातामध्ये, परंतु तिथे बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात असताना एक धाव जोडली जाते. धावसंख्या इथे विदाउट लॉस 15 वरती. आपण पाहू शकता ह्या पहिल्या इनिंग मध्ये ज्यामध्ये सागर आणि वैजनाथ अशी सलामीची जोडी खेळत असताना सुंदर सुरुवात. पर्व दुसरं पर्व यातच वाटावं सर्वांना गर्व, अशी गौरवशाली स्पर्धा आपण इथे पेश केलेली आहे. आमचे पुरस्कर्ते वन अँड ओनली एवन जोडी, ज्यांना अजिबात नाही कशाची तोडी, काहीच तोड नाहीये, जोड नाहीये, अशी एवन जोडी संजयजी शिंदे सर आणि मयुरजी लाड साहेबांच्या स्वप्नातली स्पर्धा. आणि ती स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर. सोडून दिला चेंडू, मस्त कानाजवळून चेंडूचं ऍक्शन सुंदर होतं, हॅम ऍक्शन होतं, सरळ रेषेमध्ये चेंडू रिलीज केलं. थोडस तिथे कॅरम बॉलचा प्रयत्न होता गोलंदाज चेतन घरच आणि हा डॉट चेंडू काढला. धावसंख्या स्थिरावलेली 15 वर. एक गडी बाद नाहीये. आपण चहूबाजूला पाहता हे कटआउट्स आहेत आमचे लाडके एवन जोडीचे. तथास्तु डेव्हलपर्सचे ज्याने डेव्हलप केले, अनेक वास्तू डेव्हलप केल्या. इथे विकेट डेव्हलप झाली, पहिली विकेट प्राप्त केली आहे, झेल टिपलाय, फलंदाज फेल होतोय. सुमितने झेल टिपला, क्या बात आहे, बहुत बढिया. आणि विकेटचं पतन. चेंडू उंच जातोय बघा, हवेत हेलकावे घेत असताना. आजच्या दिवसामध्ये मयुरेशजी सर हवेचा वेग वाढलाय, याचा अर्थ की आपल्या ह्या सामन्याचा वेग वाढेल, क्रिकेटचा वेग वाढेल, खेळाचा वेग वाढेल आणि ह्या आपल्या प्रगतीचा वेग वाढेल. तो वाढवावा लागेल या आपल्या तालुक्यामध्ये, ह्या पेन तालुक्याच्या नगरीमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण स्टेडियम पेन ह्या ठिकाणी ही रंगणारी स्पर्धा. पहा, खरं तर जनसेवा रायडर्स संघ जो फलंदाज आहे तो बाउंड्रीपर्यंत पोहोचलाय, तरी देखील आपला खेळाडू आतमध्ये आलेला नाहीये. ही शेवटची वॉर्निंग असेल सर्व टीमला. जेव्हा फलंदाज बाद होईल आपण लगेचच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी हे आम्ही आता डिक्लेअर करणार आहोत. कारण कालच्या रात्रीमध्ये देखील आम्ही अनाउन्समेंट करत होतो, जेव्हा विकेट जाईल ना आपण लगेच फलंदाज पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यस स्वप्नीलजी पवार सर ज्यांच्या शब्दांमध्ये आहे 10 असे स्वप्नील पवार. पण इथे मात्र वार पलटवार होईल का? एक तर गडी बाद झालाय वैजनाथ नावाचा, ज्याने 5 चेंडूला सामोरं जात असताना एक चौकार मारला होता आणि 7 धावांची खेळी साकार केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये जॉईन झालाय सागरला. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर समीर आलाय. हवा का झोका, जसा हवेचे झोका वाढला इथे आणि प्रत्येकाला मौका मिळालाय. तथास्तु डेव्हलपरच्या वतीने फार मोठी पर्वणी, फार मोठी मेजवानी, फार मोठं व्यासपीठ तुम्हाला प्राप्त करून दिलंय. खूप काय दिलंय या यवन जोडीने तुम्हाला. भर भरून या यवन जोडीला प्रेम पण द्या आणि भर भरून क्रिकेटचं तुम्ही सौंदर्य इथे पेश करा. आणि तुमच्या सौंदर्याच्या खातर तुम्हाला अनेक बक्षीस सुद्धा मिळणार आहेत आजच्या रजनीमध्ये. कदाचित उद्याच्या पहाटेच्या वेळी ती सुंदर पहाट असेल. या आपल्या तालुका पेनची पहाट, जशी दिवाळी पहाट असेल तशी आपल्या पेनची दिवाळी आपण साजरी करतोय या मैदानावर. नवीन षटक सुरू. रमाकांतचा हा कटकाचा प्रयत्न आणि तिथे बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होता. सन्मान्य रमाकांत आचरेकर साहेब आपले सचिन तेंडुलकर साहेबांचे गुरु वर्य यांचं ते पूजन करतायत. आणि रमाकांत नावाचा गोलंदाज इथे सज्ज झाल्या दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या चेंडूला अगदी सुंदर पद्धतीने दिशा दिली, दुर्दशा होण्याचं टाळलं. बॅट्समनने समजदारी दाखवली. धावसंख्या 16 वर. ज्या गोलंदाजाने अत्यंत सुंदर परफॉर्मन्स केलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये, अशी सुंदर माहिती आम्हाला संजयजी भोईर देत आहेत. आणि जो बॅटिंगला आलाय तो समीरला, त्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळाली. वा, किती चांगला कॉन्टेस्ट आहे. स्वतःला खाली पाडून चेंडूला दिलं उडून, चेंडू उठतोय आणि तिथे झेल चपेतो. माय गॉड, काय क्रिकेट आहे मयुरेशजी लाड साहेब, काय क्रिकेट आहे संजयजी शिंदे साहेब. बघा क्वालिटी क्रिकेट, स्वतःला झोकून देत आहेत. त्यांना माहिती मोका मिळालाय, इथे धोका करायचा नाही. परंतु इथे चेंडू निसटला, परंतु प्रेक्षकांनी टाळ्यांचं स्वागत केलं, टाळ्याने कौतुक केलं त्या फिल्डरचं. बघा काय डेडिकेशन आहे. जान जाय पर वचन ना जाय, हे क्रिकेटचं समर्पण आहे क्रिकेटच्या प्रती. 2 धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. सुमित त्या ठिकाणी होता. म्हणजे तो चहू बाजूला अगदी पूर्णपणे मैदानाचा ताबा घेतोय, ज्याने झेल टिपला, जो विकेट प्राप्त केला. मस्त खेळ पाहतो आपण प्रेक्षकांनो.
हो मनस्थिती द्विधा होती. त्रिफळाचीत केलंय. काय करावं कसं मारावं हा प्रश्न पडला होता आणि समोर बाद होते. क्लीन बॉल केलंय रमाकांतने. इथे समीरला दुसरा धक्का. हॅलो चला फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. हॅलो चला फलंदाज पाठवा लगेचच. चला जनसेवा रायडर्स टीम आपला फलंदाज पहा अजूनही फलंदाज आलेला नाहीये. चला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवा. स्वप्नील सर जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा असं म्हटलं जातं, परंतु इथे जनसेवा क्रीडाची सेवा व्यवस्थित करत नाहीये. वेळेचं भान नाहीये. प्लीज पालन करा. फार मोठी स्पर्धा आहे आणि आजची रजनी आपल्याला ह्या शेवटच्या रजनीमध्ये या स्पर्धेला फार मोठे 4 चंद्र आपल्याला गाठून द्यायचंय. ऑलरेडी ही स्पर्धा लोकप्रियतेचं उंच शिखर गाठणारी ठरलेली आहे. इतिहासाच्या पानावरती नोंद झाली स्पर्धेची, परंतु आजचा दिवस आपण इथे दिमागामध्ये साजरा करूया एकमेकाच्या सहयोगाने. विकेटची प्राप्ती केली रमाकांतचा तो जबरदस्त चेंडू आणि त्रिफळाची चित्र बेल्स उडवल्या त्या ठिकाणी. समीरला सरप्राईज केलं, त्याला लागला तो 44 होल्डचा धक्का. या धक्क्यातून सावरण्यासाठी आता अतुल आलाय मैदानामध्ये, ज्याला सागरच्या सोबतीला आपल्या संघासाठी अतुलनीय कामगिरी करावी लागेल. या यवन जोडीची आमच्या अतुलनीय कामगिरी आपण अनेक वर्ष पाहताय. वयाची तिशी अजून उलटली नाही, परंतु आमचे संजयजी शिंदे सर, महेशजी लाड साहेबांनी अनेक अगदी सुख वास्तू निर्माण केल्या आणि त्यांचा नवीन बंगलो प्रोजेक्ट आपल्या भेटीस आलेला आहे. 16 एकर मध्ये मँगो विलेज. त्या विलेजला भेट द्या. त्या विलेज मध्ये इन्व्हेस्ट करा. वेस्ट करू नका, इन्व्हेस्ट करा. जे तुमचं उत्पन्न असेल, जो तुमचं गुंतवणूक असेल, जे तुमची बचत असेल, जे तुमची इन्कम असेल, जी कमाई असेल, त्यातील काही हिस्सा तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट केला पाहिजे. तरच आपण प्रगती पथावरती जाऊ शकतो. यावेळेला टंकाचा प्रयत्न आडवा झाला तिथे बॅट्समन, परंतु तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाऱ्याचा वेग वाढलाय, चेंडूचा वेग वाढवतोय. मध्ये मध्ये रमाकांत नावाचा गोलंदाज छान पद्धतीने व्हेरिएशन देतो. बघा चेंडू एसटीच्या वरून बरोबर गेला. जास्त बॅट्समन बाहेर शफल झाला होता आणि त्या कारणाने डॉट चेंडू बघितला. धावसंख्या आपण पाहतोय 18 वरती. 2 गडी बाद टीम जनसेवा रायडर्स या संघाची. समोर उडवलाय टक साऊंड फ्रॉम द बॅट. लॉंग ऑफला तिथे लॉस्ट इट फ्लॅशी लुकिंग. 1 बॉस ओव्हर द फेस. 4 रन. मस्त टायमिंग. रिप्ले बघा. साई प्रीत, प्रेमप्रीत नाव तुम्हाला ओळखीचं असेल बरोबर. प्रेमप्रीत वाघमारे, ज्यांचे अनेक ठिकाणी वारे, ह्या वाहिनीचे वारे, साई प्रीत नावाचे वारे इथे मात्र झळकतायत. आणि इथे मात्र हा षटकार आलाय. षटकार तो क्रमांक बघितला आपण, 72 क्रमांकाचा षटकार. धावसंख्या करेक्शन केले तिथे. चेक करा. सांगितलं का सर की चौकार आहे? राज सर चेक करायचंय. चौकारच आहे ना? येस ओके. 4 धावा आहेत. माफ करा, षटकार तिथे उल्लेख केला गेला असं वाटतंय. येस चौकार नोंदलायला बरोबर संदीप सरांनी. पलटी शॉटचा पवित्रा इथे घेतला गेला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आला तिथे बॅट्समन, परंतु फुल लेंथ वापरला. थोडीशी लेंथ पुढे घेतली गोलंदाजाने. रमाकांत याने सक्सेसफुल षटक हाताळलं बघितलं. त्याच्या षटकामध्ये विकेट सुद्धा प्राप्त केली रमाकांतने आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. मस्त बॉलिंग आणि चांगला कमबॅक. धावसंख्या खाली आली आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. संघाची एकूण धावसंख्या नेल्सन आकडा 2 गडी बाद 22. येस आता पुढचा षटक टेप बॉलचा असेल. जो तिसरा षटक आपण कालपासून सुरू केलाय. टेप बॉल बघा दाखवतात आमचे माधव ठाकरे सर. टेप बॉलचं षटक हाताळणं म्हणजे फार मोठं जोखीम आहे आणि ती हाताळणी करावी लागेल व्यवस्थित पद्धतीने. जसं कालच्या दिवसामध्ये काय कौस्तुभने ते षटक हाताळलं होतं स्वप्नील सर. छान बॉलिंग केली ती कौस्तुभ या गोलंदाजाने. मातबर गोलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपण विनय खरत ती बॉलिंग. पुढच्या सामन्यासाठी टॉस वीर मराठा झोये विरुद्ध तथास्तु डेव्हलपर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनी या. आणि आता टेप बॉलचं षटक असेल. ही संकल्पना भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांचीच आहे प्रेक्षकांनो. त्यांची संकल्पना म्हणजे ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग
गल्ली टू स्टेडियम असं जाहिरात आपल्याला पाहायला मिळत होती. तुम्ही लक्षात घ्या, 5 व 4 मिनिटांनी सामना सुरू केलाय. 5:16 झालेले आहेत. जास्त वेळ खर्च करू नका. तसं बरोबर वेळ पोहोचतो याचा अर्थ असं नाही की तुम्ही तिथे स्टॉप करा सामना. खेळ मोमेंटम जो तुम्ही प्राप्त केलाय त्याला बिघडू देऊ नका, लक्षात घ्या. आणि टाळा वाजवा सुयश भट सरांसाठी. काय त्यांचं आयोजन आणि बघा झकास त्यांनी कामगिरी आता करायचं मानस दाखवलाय. ते इन ऍक्शन मध्ये आहेत. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सुयश भट. ज्यांना होईल का प्राप्त यश ते आहेत सुयश भट. ऑन द बॉलिंग मार्क, पहिला चेंडू मार्गस्थ. समोर लेफ्टी सागरला फॉलो केलं परंतु तिथे जास्त चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. ही ऍक्शन बघा, हा रिॲक्शन बघा. माधव ठाकरे 9 सरकार. MR पॅनल फ्रॉम ठाणे जिल्हा शहापूर. वाईडचा इशारा. धावसंख्या 23 वर. वयाचं 57 वय त्यांचं सुरू आहे आणि अजून त्याची अखंड मेहनत. तीच ऊर्जा इथे मात्र फटक्यामध्ये ऊर्जा नाही, फटक्यामध्ये दर्जा अजिबात नाहीये. आधी ठरवलं होतं की मला चेंडूला फक्त तटवायचं ऑन साइडला सिंगल साठी. हलक्याताने फक्त आपण पुढचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 1 ने पुढे 24 वरती सरकलेली आहे टीम जनसेवा रायडर्स संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसामध्ये स्वप्नील पवार सर आम्हाला जॉईंट आहेत किंवा मी त्यांना जॉईंट असं म्हणूया कारण ते स्थानिक कॉमेंटेटर आहेत. जबरदस्त त्यांच्या शब्दांमध्ये धार आहे. आणि आपल्यामध्ये आज रोहनजी देशमुख सर फ्रॉम महाड कॉमेंटेटर जॉईंट आहेत. तसेच सियोगजी गायकवाड सर सुद्धा जॉईंट आहेत. म्हणजे आज 4 कॉमेंटेटर ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतील. ओ हो, इथे पाहतोय, काय पाहतोय, गॅप नाही तर अगदी रॅप शॉट आहे. जबरदस्त फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून गगनचुंबी षटकार. लेन पिक केली, बॅकफुटला गेला बॅट्समन. आणि आमचे लाडके लगेच संजयजी शिंदे साहेबांनी 500 रुपयाचं बक्षीस लगावलं या षटकारासाठी. हे त्यांचं मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही खेळा चांगल्या पद्धतीने आणि अतुलसाठी हे बक्षीस आलेलं आहे. या षटकारासाठी त्यांनी धावसंख्या पोहोचवली आहे बरोबर 30 वरती. सुयशला यश मिळत नाही आणि तिथे मात्र विकेट किपर स्वतःला झोकून डाईव्ह मारतोय डाव्या बाजूला. आणि पंच आमच्याकडे वळतायत आमच्या बाजूला. त्यांनी सांगितलं की हा घ्या वाईड आणि नोंद करा. संघाची धावसंख्या आमचे संदीपजी भोईर सर सांगतायत 2 गडी बाद 31 31 धावा धाव फलकावर जनसेवा रायडर्स संघाच्या. ओहो, बुंद्यात मध्ये सटीक यॉर्कर लाऊड अपील. पंचाचा बोर्ड आकाशामध्ये सुयश भटने यश प्राप्त केले. विकेटचा पतन लगेच बक्षीस संजयजी शिंदे साहेबांकडून 500 रुपयाचं सुयजी तुम्हास. वा, वेल विकेट, वेल डन मिस्टर सुयजी भट. वा, काय तो जल्लोष बघा, काय कॉन्फिडन्स, आत्मविश्वास भरा तो चेंडू. फसवलं बॅट्समनला. हे स्ट्रॅटेजी असतं मित्रांनो. आधीचा वाईट टाकला बघा, त्यात चेंडू अगदी पूर्णपणे समोर टाकला. अगदी बुंद्यामध्ये सटीक यॉर्कर, पायांमध्ये बेडा टाकल्या आणि बरोबर पंचांनी कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं. फलंदाज बाद झाला. LBWG रुपयाच्या रूपामध्ये अतुल बॅक टू द पॅव्हलियन झोन. 31 वरती 3 गडी बाद. मी सुद्धा यश प्राप्त करू शकतो. माझ्या नावामध्ये यश आहे. माझं आयोजन सुद्धा यशस्वी मी करून दाखवले माझ्या पुरस्कर्त्यांना. माझ्या लाडका येवन जोडीला हे सांगत असताना सुयश भटने यशाची प्राप्ती केली, विकेटची प्राप्ती केली. धावसंख्या 31 वरती असताना बॅट्समन प्लीज वेगाने या. वारंवार तुम्हाला स्वप्नील पवार सर सांगतात की विकेटचं पतन झालं की लगेच तुम्ही तुमचं पॅडअप करून उडी मारा. पॅडअपची तर इथे गरज नाही. टेनिस बॉलची स्पर्धा आहे. तुमचा गार्ड तुम्ही आतमध्येच लावा. लक्षात घ्या, गार्ड लावायला तुम्ही मैदानामध्ये येऊ नका कारण अनेक आपल्या लाडक्या ताईमाई स्पर्धा पाहत असतात. ही तुम्ही स्वतः काळजी घ्या. हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. 5 वाजून 20 मिनिटं झाले सर बरोबर. आणि इथे 16 मिनिटं झालेत आतापर्यंत ह्या इनिंग मध्ये. तर अतुलची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आणि सागरला मंदार आलेला आहे. मंदार पिलाने इन ॲट 5. 2.5 षटक झालेत. 3 चेंडू हाताळले ज्यामध्ये एक षटकार खाल्ला परंतु आत्मविश्वास डगमगून दिला नाही गोलंदाज सुयजी भट सरांनी. आणि त्या आत्मविश्वासाच्या साहाय्याने, स्वतःवरच्या विश्वासाच्या साहाय्याने तो विकेट प्राप्त केलाय सुयश भटने. शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, बॅट वेगाने रोल केली
टप्पा पडला ऑप्टिकच्या बाहेर, थोडीशी उचली घेतली, टेक ऑफ घेतलं, त्या कारणाने अपेक्षेपेक्षा जास्त उंची मिळाली आणि त्या कारणाने ते बॅट्समन बीट झाला, सरप्राईज झाला. धावसंख्या 31 वरती. सन्मान्य एवन जोडीचे आपले आधारस्तंभ सतास्तू डेव्हलपरचे संजयजी शिंदे साहेबांनी ऑलरेडी विकेटसाठी 500 रुपये जाहीर केले आणि सुमित साठी सुद्धा ज्यांनी जो झेल टिपला होता त्याच्यासाठी सुद्धा 500चं बक्षीस लगावलंय. बक्षाची खैरात या पेन तालुका बिग बॅश मध्ये बिग प्राइजेस आणि इथे पुन्हा झोकून दिलं, परंतु पंचांनी सांगितलं की चेंडू डावी सोडून जातोय आणि त्या कारणास्तव हा स्वेर ठरवला गेलाय. अवांतरने धावसंख्या 32 वरती. 3 गडांच्या मोबदल्यात टीम जनसेवा रायडर्स. पुढच्या टॉस साठी या वीर मराठा झोये कॅप्टन आणि तथास्तु डेव्हलपर्स म्हणजे आमच्या एवन जोडीचा संघ इन ऍक्शन मध्ये हा ड्राईव्ह केलाय. ऍडजस्टमेंट केली होती थोडीशी पायांची, टायमिंग झालं नाही आणि ड्राईव्ह होत असताना लॉंग ऑफला कव्हर केलंय. एक सिंगलची प्राप्ती बॅट्समन मंदारच्या बॅट मधून. धावसंख्या 3-3, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा नेल्सनचा आकडा आलाय. डेव्हिस शेपर्ड नावाचे एक पंच होते मित्रांनो. असा आकडा आला, अशी संख्या आली की टूनकडे उडी मारायचे स्टेडियम मध्ये आणि सर्वांना आनंदित करायचे, प्रेक्षक टाळ्या वाजवायचे. डेव्हिस शेपर्ड साहेबांसाठी ज्याने वर्ल्ड कप मध्ये 4 वेळा जागतिक वर्ल्ड कप मध्ये पंचगिरी केली होती असे डेव्हिड शेफर्ड, वन ऑफ द बेस्ट पंच इन वर्ल्ड क्रिकेट हिस्ट्री मिस्टर डेव्हिड शेफर्ड. पंचांना सुद्धा वेगवेगळं वैशिष्ट्य मिळत असतं, जसं वैशिष्ट्य आमचे माधवजी ठाकरे सर, ठाणे जिल्ह्याची आणबान शान. हो 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 हो, इथे पुन्हा एकदा बाहेर बोलावलं सुयश भट यांनी फलंदाजाला. फलंदाज जागेवरती थांबलाय, त्याला अपेक्षा होती, तो आशाळभूत नजरेने पाहतोय की मला इथे वाईट बेल का पंचांनी दर्शवले. तिसऱ्या पंचाची मागणी इथे होत असताना बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. चेक करतील तिसरे पंच आमचे विजयजी जगताप सर. या 33 धावा आहेत हा प्रकार घडण्याच्या वेळेस मित्रांनो. स्पीडअप करा. पहिली 2 षटकं सुंदर तुम्ही हाताळली होती अगदी 9 मिनिटांमध्ये, त्यानंतर जास्त मिनिटं घेऊ नका. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. सुयश भट, इट्स अ फेअर डिलिव्हरी. यू हॅव मस्ट बॉलर, यू आर मस्ट बॉलर, यू आर गुड बॉलर. आणि बघा हा चेंडू रिलीज झाला, खूपच बाहेर शफल झाला बॅट्समन आणि त्या कारणास्तव इथे फेर ठरवलेला आहे तिसऱ्या पंचांनी. म्हणजे संदीप सर आता 3 षटकाची समाप्ती झाली आहे बरोबर, आणि 3 षटकांत धावसंख्या 11.0च्या वेगाने 3 गडी बाद 33 वर. 11चा रेट आहे. SRS कळतं मित्रांनो IPL मध्ये काय ती बॅटिंग, त्याच्या 11 षटकांमध्ये 150 धावा ठोकल्यात, 2 गडी बाद झालेत सनरायझर हैदराबादचे. आणि बॉलर पुन्हा एकदा येतो सेकंड स्पेल मध्ये आणि संघासाठी 4थं षटक घेऊन रमाकांत विकेट टेकर समोरच्या एंड कडून, दूरच्या एंड कडून येतोय. रिलीज केली, बॅट गोपी सारखी फिरवली, बॅटची कडा शॉट थर्ड बीट, परंतु बॅकअपला तिथे गलीचा फिल्डर आलाय, त्याला सापडला. जणू जसं आपल्या पावसाळ्याच्या वळगणीमध्ये मळ्या मासा निसटताना पकडतो तसं पकडलं चेंडूला तिथे त्या फिल्डरने. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप, चांगलं कव्हरिंग. धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना 34 वर. 34 धावा 3 गडी बाद. जनसेवा रायडर्स हा संघ बॅटिंग करतोय प्रेक्षकांनो. पहिली लढत आजच्या ह्या दिवस रात्र स्पर्धेमधली, म्हणजे ही सेकंड रात्र आणि शेवटची रात्र वैऱ्याची. परंतु एकमेकाशी वैर करू नका, चांगला खेळ दाखवा. फिल्डिंगची थोडीशी सजावट करतायत रमाकांत. आपण पाहताय लेफ्टीसाठी थोडीशी डोकेडुकी असते, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे या गोष्टी पाहायला मिळतात. लॉंग ऑन घेतलाय, मिड विकेट घेतलाय, डीप मध्ये स्पेल लेग तैनात आहे. विकेट किपरच्या उजव्या बाजूला शॉर्ट फाईन लेग आणि उजव्या बाजूला शॉर्ट फाईन लेग आहे, डाव्या बाजूला शॉर्ट थर्ड मॅन. लेफ्टीसाठी हो स्लॅश केलंय, तिथे उडला डिफेक्सचा कव्हरला, फील्डर पोहोचण्याच्या आधी चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. मस्त इथे टायमिंग बघा, शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं, वाचलं की कुठेही चेंडू टाक मी तयारच आहे असं प्रात्यक्षिक दाखवलं बॅट्समन आणि वेगाने बॅट तिथे रोल केली आहे आणि त्या वेगाला धारण करून चेंडू हवेमध्ये जात असताना
त्या परिसरामध्ये गेला, ज्या परिसरामध्ये आपले सन्मान्य पाहुण्यांचं आपल्या मान्यवरांचं कटआउट आहेत, संजयजी शिंदे साहेबांनी, मयुरीचे लाड साहेबांचं आणि जे पॅव्हिलियन आहे ते भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांचं. टॉस साठी या प्लीज, त्वरित या. आणि इथे स्वीपचा प्रयत्न होता, फटका नीटचा जमला नाही, बसला नाहीये. त्या दरम्यान चौकार पाठीवर सिंगल आली. धावसंख्या इथे सिंगलने 39 वरती 3 गडी बाद. वीर मराठा झोये आणि तथास्तु डेव्हलपर्स आपली प्लेइंग लिस्ट पण घेऊन या. तुमचा पुढचा सामना आम्ही पेश केला, निमित्त आहे पेन तालुका बिग बॅश लीग ही स्पर्धा. धावसंख्या 39, पहिली इनिंग सुरू आहे पहिल्या सामन्याची. 3.3 षटक म्हणजे संदीप सर अजून या इनिंगचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये किती धाबा अजून वाढवल्या जातील बघायचे. टार्गेट काय असेल? कालच्या दिवसात आपण 66-70चं टार्गेट पाहत होतो, तरी सुद्धा ती धावसंख्या विजयाची खात्री देत नव्हती. हा खात्रीपूर्वक फटका नव्हता, नीटचा टायमिंग झाला, ड्राईव्ह झाला बघितला आपण. काहू कोणार आणि ऑर्थोडॉक्स मिड विकेटला तिथे फील्ड तैनात असताना सिंगल वरती समाधान मानलं. धावसंख्या 40 वर. 4-0 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम जनसेवा रायडर्स. पुन्हा एकदा फिल्डिंग थोडीशी सजवली जाते. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही मैदानातून जाऊ नका, खेळ सुरू असताना प्लीज मैदानातून जाऊ नका. या टॉस साठी वीर मराठा झोये आणि तथास्तु डेव्हलपर्स कॅप्टन. हा ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. चेंडू जातोय अगदी अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा चेंडू तिथे मिड विकेटला फिल्डर होता झोन मध्ये. थोडस तिथे मिसफिल्डिंग झाली, फेकी करेपर्यंत फेकी थोडीशी वाईट झाली आणि त्या दरम्यान सुरक्षित पद्धतीने इथे 2 धावा कंप्लीट केल्या मंदार आणि सागर या जोडीने. चला तथास्तु डेव्हलपर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा झोहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 घेऊन यायचे आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस, धावसंख्या 42 सर, 3 गडी बाद. 42. गोलंदाज रमाकांत पुन्हा एकदा द विकेट ते लेफ्टीचा उडवलाय आणि चेंडू उंच जातोय, लांब जातोय मेगा स्क्रीनच्या दिशेने. पंचाचा इशारा. इट्स अ सिक्सर. बिगी. काय बेमिसाल टायमिंग होतो बघा. पोझिशन मध्ये याला आडवा आला होता आणि अगदी बॉलरने बॅट्समनला फॉलो केलं, चेंडू समोर स्लॉट मध्ये दिला आणि उडवला तो. त्या ठिकाणी पाहतोय आपण मयुरजी लाड साहेबांच्या कटआउटच्या दिशेने आणि मेगा स्क्रीनच्या दिशेने षटकारासाठी. सागरच्या बॅट मधून हा हॉट सिक्सर बघितला, जो लेदर क्रिकेटमध्ये सिनियर खेळाडू म्हणून आहे. फार मोठी त्याची ख्याती आहे, ओळख आहे. धावसंख्या बघा इथे 48 वरती. ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्याच्या नावाचा डंका वाजवतोय असा सागरने तिथे डंख मारला आणि तो षटकार प्राप्त केला शेवटच्या चेंडूवरती. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या 12.0च्या वेगाने. स्वप्नील सर 48 वर. या टॉस साठी वीर मराठा झोये. आपण कुठे आहात? आपल्याला ऐकायला येतंय? वीर मराठा झोयेचं कॅप्टन आणि तथास्तु डेव्हलपर्स एवन जोडी म्हणजे तथास्तु डेव्हलपर्स हे ब्रँड. हे 2 नावं आहेत, हे फक्त नाव नाही मित्रांनो. इट इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. या पेन तालुक्याचे ब्रँड ठरलेत. वयाची तिशी उलटली नाही, परंतु बिझनेसच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी ही जोडी, एवन जोडी. सन्मान्य संजयजी शिंदे साहेब आणि सन्माननीय मयुरजी लाड साहेबांची एवन जोडी म्हणजे तथास्तु डेव्हलपर्स. चला वीर मराठा झोहे. खर तर आपण पैन मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात खर तर पाहत असतो, परंतु गोल्डन ग्रुपचे उपाध्यक्ष आमचे पंकज कुंभार खर तर यांचं या व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. एम इज ओके, सर्व काय ओके ओके. बरोबर इथे रिव्ह्यू वगैरे झालं होतं, विकेट पडल्या, ड्रिंक्स गेलं होतं मध्ये. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. इट इज करेक्ट टायमिंग. ओव्हर रेट चांगला आहे, परंतु इथे चेंडू खराब आहे. फेकी केली त्या ठिकाणी, कदाचित अजून धावा जोडल्या जातील. अजून तिथे विनाशकाली विपरीत बुद्धी, फेकी अजून केली गेली गोलंदाजाकडून आणि दरम्यान पंचांनी वाईट प्लस
2 धावा म्हणजे 3 धावांची जोडणी करण्यास सांगितले. धाव फलकावरती 50 51 धावा. टाळ्या वाजवा. अर्धशतक कंप्लीट केली आहे जनसेवा रायडर्स या संघाने. 5व्या षटकाच्या सुरुवातीला पण तो षटकातील चेंडू नाही कंप्लीट झाला. वाईट तो घोषित झाला बघितला आपण. वाईट +2. एकूण धावसंख्या 51. बुंद्यात मस्त यॉर्क केला होता. या चेंडूला उडवणं म्हणजे हेलिकॉप्टर उडवणं आहे. हे भल्या भल्याना जमत नसतं. त्यासाठी मास्टर की प्राप्त करावी लागते. मास्टर की कधी मिळते? प्रॅक्टिस केल्यानंतर. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. त्यावेळेला तुमचा परफेक्ट हेलिकॉप्टर येऊ शकतो. धावसंख्या परफेक्टली मला सांगतायत आणि के जी वाघमारे. दुसऱ्या बाजूला संदीपजी भोईर की 52 वरती 3 गडी बाद. सिंगलने इथे मंदार पुढे चाललाय. जो सिंगल वरती लाईफ लाईन होती जोर देतोय. दुसऱ्या बाजूला जोरदार फटके मध्ये माहीर असला सागर जो अखंड महाराष्ट्राचा भ्रमण करतोय. त्याच्या हातामध्ये आता बॅट आहे. कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी खेळण्याचं धाडस दाखवलंय आपल्या संघासाठी. मी नाही खेळत पैशासाठी स्वार्थासाठी. मी खेळतोय माझ्या पेन तालुक्यासाठी. खेळत आहे पलटी शॉट आणि कल्टी मारत असताना पुण्याचा मेगा स्क्रीनच्या दिशेने पलटी शॉट सुपर शॉट आणि पंचाचा इशारा ची वाट बघतोय आम्ही. सिक्सर उलटा सिक्सर. तारक मेहता का उलटा चष्मा. बघा चष्मा लावून बघा. रेशमा पण सुंदर होईल इतका मस्त षटकार. आणि सागरच्या बॅट फुटून आतापर्यंत खणखणीत झणझणीत 3रा षटकार. लय भारी बॅटिंग. मुंबईचा वडा आणि त्यामध्ये पेनची तिखट उसळ आणि सागरची बॅटिंग पाहतो आपण जशी ठाणे मामलेदारची मिसळ. झणझणीत मिसळ सागरच्या बॅट म्हणून सादर होते. चांगला असं सादरीकरण आहे आपल्या संघासाठी. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ओपनिंगला आला होता वैजनाथच्या सोबतीला आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवले. धावसंख्या 58. पुन्हा सफल झालाय. गोलंदाजांनी मनसुबा त्याचा उंचावला की नाही. मी ठरवलेला चेंडू स्टेटरवर टाकणार. सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. सरळ रेषेमध्ये बघा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता सागरने. परंतु वारंवार तुम्हाला हे उलटे फटके मारणं धोक्याचं असतं आणि कधी कधी हा धोका स्वतः तुमच्यासाठी बर्बादीचं कारण होत असतं. चेंडू डॉट काढला गोलंदाज सुमितने. सुटकेचा निश्वास टाकला. 3 चेंडू शिल्लक आहेत प्रेक्षकांनो या इनिंगचे. धावसंख्या जनसेवा रायडरची 3 गडी बाद 58. फ्लाइंग स्लिप आहे. शॉर्ट फाईन लेग थोडासा वाईडिस. पावलांचा वापर केलाय. पुढे आलाय. डान्सिंग ऑन द ट्रॅक. खूप उंच आहे. लांब नाहीये. तिथे फिलक तैनात आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज तिथे झेलच्या रूपामध्ये बाद होत असताना सागर परतलाय डगआउट मध्ये. 4था धक्का लागतोय जनसेवा रायडर्स संघाला. चेंडू जास्त उंच गेला. डोकं स्थिर नव्हतं. फटका मारण्यासाठी तुमच्या डोक्याची स्थिरता वापरावी लागते. सन्मान्य शेखरजी भगत साहेबांचं आगमन झालंय. कृपया शेखरजी भगत आपण या. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण मंचावरती यायचंय. आदरणीय शेखरजी भगत सर ज्यांचं आगमन झालंय. आणि बघा इथे विश्लेषण. सागरचं मला सांगतात संदीपजी भोईर. 1 चौकार 3 षटकार 12 बॉल फेस केला आणि 28 धावांची त्याची खेळी बघितली आपण. जर 2 बॉल मध्ये 2 सिक्सर आले तर आमचे शब्दांची धार असलेले स्वप्नील पवार सांगतात की मी 1000 रुपये देणार बॅट्समॅनला. त्यांचा बंधू आहे नंदू बंधू सबका बंधू. घरामध्ये सुद्धा चांगली भाऊ बंधकी आहे याचा अर्थ सांगतात ते स्वप्नीलजी पवार. हेच असेच भाऊ पाहिजेत. असे भाऊ प्रत्येकाला पाहिजे असतात मित्रांनो. एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे. हॅलो चला तथास्तु. डेव्हलपर्सचे कॅप्टन टॉससाठी या. लवकरात लवकर टॉससाठी यायचा. येस टॉम पवार. परंतु पवारची पॉवर तिथे नाही झाली. चेंडू थोडसा चेंडू पेस केला गोलंदाजाने. ड्राईव्ह झाला लॉंगरला. फिल्डर सिंगल घेतला इथे पवारने. धावसंख्या 59 वर. काय शेवटच्या चेंडू मध्ये वार येईल का पवार बघायचं आपल्याला. एक आपला भिवंडीचा भावेश पवार पाहिला असेल आपण. पाहत असाल ना ISPL जो गाजवत असतो. स्वप्नील पवारचे मोठे बंधू नॉस्टॅकला गेल्याने मंदार आता स्ट्राईक एंडला आहे. मंदारने इथे लॉफ केला वरती चेंडूला झेल टिपलाय मस्त मिड विकेटला.
मुकेशने मंगेशने झेल टिपला आपला मंग्या वा जबरदस्त झेल टिपला मंग्याने विकेटचं पतन या शेवटच्या चेंडूमध्ये धावसंख्या स्थिर स्वप्ने सर 59 वरती 60चं टार्गेट आणि या झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आमचे ततासो एंटरप्राइजेस डेव्हलपरचे संजयजी शिंदे साहेबांकडून आपल्या मंग्यासाठी. बघा मंग्याने स्वतः झोकलं रनिंग झेल रनिंग चला आपण आता टॉस घेऊया. खरं तर एका बाजूने कॅप्टन व्हायला मिळतील. चला कॅप्टन यायचं आहे लवकरात लवकर. तथास्तु डेव्हलपर्स प्रसाद पाटील आणि एका बाजूने आमचे दादू कौसुबला आपण आमच्या दादूला पाहणार आहोत. खरं तर आपण टॉस करूया. मी विनंती करतो संजय शिंदे साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सार्थक मात्रे दादू आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रसाद पाटील. खरं तर हे दोन कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले. टॉस करूया पुढच्या मॅचचा. तथास्तु डेव्हलपरचे सर्व संजय शिंदे साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. चला सामना लगेचच सुरू होईल. मैदानाच्या आतमध्ये जनसेवा. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला प्रसाद पाटील आपण जॉईन व्हायचा आहे. चला आपण दोन कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूने टीम तथास्तु डेव्हलपर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा जोहे. टेप बॉल ओव्हर हे तिसरं षटक असेल. दोन्ही कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं आहे. टॉस जिंकलाय तथास्तु डेव्हलपर्स या टीमनं. सर्वप्रथम डिसिजन काय असेल सर? फिल्डिंग. यस टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. खरं तर प्रसाद आपण गतवर्षी देखील डे मध्ये स्पर्धा खेळली परंतु यावर्षी तथास्तु डेव्हलपर्स पुरस्कृत संपूर्ण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आयोजनाबद्दल आणि ज्यांनी या स्पर्धेला मेहनत केली त्यांच्याबद्दल काय म्हणशील? गेल्या वर्षी पण खेळलो पण कितीतरी पटीने चांगली या वर्षी जे टुर्नामेंट आयोजन केले कारण की खूपच छान वाटतं बघायला पण आणि नाईट मध्ये स्पेशली आयोजन केलंय त्यामुळे एक संजय आणि मयूरचं खरंच अभिनंदन. कारण की एवढा मोठा सपोर्ट आणि एवढा मोठं मॅचेस टुर्नामेंट ठेवणं काही खायची गोष्ट नाही. त्यामुळे त्यांनाही कॉंग्रॅच्युलेट करेल. खूप साऱ्या शुभेच्छा होते प्रसाद पाटील. खरं तर दादूकडे आपण जाऊया. दादू टॉस या ठिकाणी गमावलाय. खरं तर टॉस जिंकला असताच तर डिसिजन काय असतं? आम्ही देखील क्षेत्ररक्षण निवडलं असतं पण आमच्या वाटतं आता बॅटिंग आल्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. समोर देखील प्रसाद पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50-55 धावा बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. खरं तर सेम क्वेश्चन. या स्पर्धेमध्ये गतवर्षी आपण डेला खेळलात परंतु यावर्षी डे नाईट मध्ये खेळतोय. खरं तर ही स्पर्धा पाहिल्यानंतर आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन देखील खूप सुंदर. आपल्या पेन तालुक्यात प्रथमच डे नाईट फॉर्मॅट दादाने आणला त्याबद्दल दादाचा पहिला आभार मानतो की आपला सर्व पेनच्या प्लेयरांना डे नाईट फॉर्मॅट खेळण्याची संधी दिली आणि नियोजन खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर पुढच्या मॅचसाठी टॉस जिंकला तथा
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 नमस्कार. सह्याद्रीच्या कुशीतून उमटणारा गडगडाट ज्यानं राजाशिव छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बलाढ्य योद्धा घडवला, आज त्याच सह्याद्रीच्या प्रेरणेतून या मैदानामध्ये आपल्याला क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे, जिथे बॅटचा प्रत्येक फटका आकाशाला गवसणी घेईल, बॉलची गती उत्साह वाढवेल आणि प्रेक्षकांच्या टाळ्या या मैदानाला थरारून सोडतील. खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये खेळला जाणारा हा सामना हा केवळ खेळ नाही, तर तो टीमवर्क, आत्मविश्वास आणि संघभावना याचा सोहळा आहे. आणि या सोहळ्याचा अर्थात या रोमांचक खेळाचा थरारक अनुभव देण्यासाठी मी तुमचा साथी, तुमचा समालोचक. नमस्कार, मी रोहन नरेंद्र देशमुख तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. तथास्तु डेव्हलपर्स पुरस्कृत भव्य दिव्य पेण तालुका बिग बॅश लीग आपल्या भेटीला आले. खरं तर कित्येक वर्षांचं स्वप्न, कित्येक अडचणींना, कित्येक व्यत्ययांना सामोरं जाऊन आज मात्र ते स्वप्न सत्यात उतरतंय. पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आहे आणि दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. सामना क्रमांक 1 या ठिकाणी खेळवला जातोय. सामना खेळवला जातोय तो SS वॉरियर्स आणि जनसेवा रायडर्स यांच्यामध्ये हा सामना चालू आहे. अर्थात सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर जनसेवा रायडर्स यावेळेला मात्र मोठा फटका येतोय. इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट आउट ऑफ द लाईन. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. तर बघा, आम्हाला आमचे गुणलेखक मित्र संदीप भोईर सर आम्हाला सांगून देत आहेत की जनसेवा रायडर्स या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा या धावफलकावरती लगावल्या आणि त्यानंतर मात्र 60 धावांचं आव्हान मात्र सेट केलं गेलंय ते SS वॉरियर्स संघासमोर. आणि निश्चित रूपाने ज्या प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे त्या षटकारासाठी संजयजी शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. फिल्डर तैनात नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा आउट ऑफ द लाईन. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. म्हणजे बघा संदीप सर, आपण पाहिलं तर आपण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, माफ करा 16 धावा खर्च होताना आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अक्षय याच्या फलंदाजी आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची पूर्तता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे 30. खरं तर सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये निर्धाव चेंडू आले होते आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक करताना आपल्याला दोन्हीले फलंदाज सलामीवीर जोडी आपण चेतन आणि अक्षय याला मैदानामध्ये पाहतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती निर्धाव चेंडू आले, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 14 धावा कुटताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर संदीप सर, आपण पाहिलं बघा, पंचांना थोडीशी विनंती आहे, त्यासोबतच खेळाडून देखील विनंती आहे की आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला खेळायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला आज नॉकआउटचे सामने देखील खेळायचे आहेत. आणि बघा, पुन्हा एकदा एक नियम अधोरेखित करतोय की आपले 5 ओव्हरचे सामने आपण खेळतोय, ज्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं राहील आणि तिसऱ्या ओव्हर नंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक मिळणार आहे. पंचांनी आणि त्यासोबतच दोन्हीला संघांच्या खेळाडूंनी देखील याची नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. त्यासोबतच तिसरी ओव्हर ISPL बॉल अर्थात टेप बॉल आपण ही संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहतोय. खरं तर अतिशय चांगली संकल्पना या पेण तालुक्यामध्ये आपल्याला, यदा कदाचित मी चुकीचा नसेल तर पहिल्यांदाही आपण ही संकल्पना पेण तालुक्यामध्ये आपण पाहतोय. कारण बघा, मोठमोठ्या पातळीवरती टेप बॉलचं दुसरं पर्व आपल्या भेटीला आलंय आणि निश्चित रूपानं एक स्थानिक खेळाडूंसाठी टेप बॉलचा अनुभव देखील असणं महत्त्वाचं आहे. कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मग ISPL असेल किंबहुना प्रेसिडेंट कप असेल, इंडिया कप असेल, याच्यामध्ये टेप बॉलचा वापर केला जातो आणि त्याच टेप बॉलची सवय असावी, अनुभव असावा, त्यासाठी आयोजकांनी हा नियम आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी आणलेला आहे. स्थानिक खेळाडू देखील या नियमांचा, या सुविधांचा, या संधीचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर संदीप सर, आपण पाहिलं तर 30 चेंडूंमध्ये 60 धावांचा पाठलाग करताना आपल्याला SS वॉरियर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर प्रति ओव्हर 15चा रन रेट होता आणि आत्ताची आपण धावसंख्या आपण पाहिली तर 2 ओव्हरमध्ये 30 झालेली आहे. म्हणजे अगदी एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक जबरदस्त फलंदाजी
यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनची डिलिव्हरी, अर्थात फलंदाजाला मात्र बीट करते. गोलंदाजी मार्कवरती आपण नवीन गोलंदाज पाहतोय, समीर अवस्कर याला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, त्यासोबतच संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. पेण कोळीवाडाचा संघ ह्याच्यामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. लिलावामध्ये मात्र विकला गेला तो जनसेवा रायडर्स संघासाठी. आणि अर्थात यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. येस, संधी बनवली गेली आहे, कोणतीही चूक होणार नाही. धक्का क्रमांक 1 येतोय. इट्स अ विकेट. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. अर्थात टेप बॉलचं षटक होतं, थोडासा बॉल स्विंग झाला आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लॉंगॉनला असलेला आपल्याला फिल्डर अर्थात भूषण पाहायला मिळाला. कोणतीही चूक केली नाही. जर्सी क्रमांक 26. निश्चित रूपाने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी लॉंगॉन आणि लॉंगॉपची जागा अतिशय महत्वाची असते आणि अर्थात त्या ठिकाणी आपल्या संघाचा सर्वोत्कृष्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच खेळ या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र यावेळी भूषणला क्रॉस करून चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. बघा अजून एक षटकार आला तर अथर्व सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जबरदस्त फलंदाजी करतायत. यावेळेला मात्र व्हेरिएशन्स, येस निश्चित रूपाने व्हेरिएशन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र पंचांचा दंडित केलेला इशारा देखील आम्हाला पाहायला मिळेल. थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये चूक होते आणि अर्थात पंचांचे हात मात्र जमिनीला समांतर होत आहेत. अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकरी धावसंख्या सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 37. चांगला एक खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. 2.3 षटक कंप्लीट झालेले आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनची डिलिव्हरी. येस, पुन्हा लाईन चुकली जाईल. पंचांचा दंडित केलेला इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव मिळेल. 38 ही धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. पण सध्याचा करंट रेट रन रेट जर का आपण पाहिला तर 15.20 पाहायला मिळतोय आणि खरं तर ज्या प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय ना, त्याला निश्चित रूपानं चांगले यश म्हणावं लागेल. कारण एक चांगली फलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. एक गडी बाद झालेला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी. दंडित केलेला इशारा वाईड. पुन्हा सातत्यानं 3 कंटिन्यू वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3नी मात्र पुन्हा एकदा धावसंख्या वाईडच्या स्वरूपामध्ये वाढेल आणि येस 39 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला मात्र अगदी पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी. मात्र यावेळेला लाईन अगदी योग्य आहे. बॅट्समनला बीट केल्या. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी ज्या चेंडूचा प्रकार गेल्या 3 चेंडूंपासून संदीप सर मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला ना, येस 1 बाउन्सचा इशारा देखील पाहायला मिळेल. एक जबरदस्त खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपाने गोलंदाजी मार्कवरती आपण सुयश यांना पाहतोय. यावेळेला मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू फिल्डरला मात्र बीट करत चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. जबरदस्त फटका खेळलाय. म्हणजे बघा टेनिस क्रिकेट म्हटलं की मोठमोठ्या फटकेबाजीसाठी हाणामारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मात्र त्याच वेळेला अशा प्रकारची जर काही फलंदाजी झाली तर टेक्निकल खेळ दाखवून सुद्धा तुम्ही धावफलक चालू ठेवू शकता. याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षय यांच्याकडून जबरदस्त फटका आपल्याला कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला होता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या मात्र 43. म्हणजेच काय, आता मात्र समीकरण आपल्या भेटीला येत आहे.
ते म्हणजे 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. एक भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित रूपाने याचं आपण श्रेय कोणाला देऊ शकतोय तर तथास्तु डेव्हलपर्स पुरस्कृत त्यासोबतच आयोजक श्री संजयजी शिंदे आणि त्यासोबतच मयुरेशजी लाड आणि त्यासोबतच सुयशजी भट यांच्याकडून आयोजित केली गेलेली आहे स्पर्धा. त्यासोबतच भव्य दिव्य व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय फ्रेंड्स ग्रुप पेण यांच्या मार्फत. भव्य दिव्य स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. संपूर्ण वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, ज्या सामन्यांची वाट बघत होतो, ज्या स्पर्धेची वाट बघत होतो, 43 धावा, 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. तो क्षण मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. भव्य दिव्य असं मैदान, त्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचा पिच पाहायला मिळतोय. अगदी पिचवरती अगदी प्रत्येक गोष्ट मोजून मापून केलीप्रमाणे आखणी पाहायला मिळते. मग खेळाडूंसाठी डगआउट्स असतील, प्रेक्षकांसाठी पवेलियन असेल, एकंदरीत काय तर भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अर्थात याचं श्रेय कोणाला दिलं पाहिजे तर संपूर्ण आयोजकांना याचं श्रेय जात आहे. आणि भव्य दिव्य मैदान आपण या पेण नगरीमध्ये पाहतोय आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराज मैदान याच्यावरती हे भव्य दिव्य सामने आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या मैदानाचा लेखाजोखा सर आपण जर काही पाहिला तर मात्र सचिन रमेश तेंडुलकर आणि वेंगसकर सर यांच्याकडून या मैदानाचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्याच मैदानावरती अनेक मोठमोठे खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. आणि अर्थात या स्पर्धेमध्ये देखील गेल्या 2 दिवसापासून आपण मोठमोठे आणि त्यासोबतच आपले स्थानिक चांगले खेळाडू आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. येस, पुन्हा एकदा वळतोय चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज मात्र या संघाला असणार आहे. एक जबरदस्त फलंदाजी करताना आतापर्यंत दोन्हीले फलंदाज पाहतोय आपण. येस, यावेळेला मात्र रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय, मात्र बॅट कट नाहीये. बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव निश्चित रूपाने मिळणार आहे. एक आगळी वेगळी शैली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पंच जर काही पाहिले तर निश्चित रूपानं मुंबईचे अर्थात माधवजी ठाकरे आपल्याला मेन अंपायर यांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. तर लेग अंपायरच्या स्वरूपामध्ये आपण राज माधव ठाकरे यांना आपण पाहतोय. या वेळेला मात्र मोठा फटका, इट्स अ लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, डिलिव्हर्स इन टू द स्टँड. 6 धावांसाठी षटकार. का अगदी आपण जर काय पाहिलं तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचवला जातोय तो अर्थात गोल्डन डीजे यांच्या सर्व्हिस मार्फत तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवला जातोय. आणि अर्थात दिवाना दिवाना, येस, निश्चित रूपानं संपूर्ण प्रेक्षक वर्ग दिवाना होतोय. ज्या प्रकारची फलंदाजी करताना अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ना, संपूर्ण प्रेक्षक वर्ग त्याचा दिवाना होतोय, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. काय फटका खेळलाय, काय नजाकत दाखवले. लॉंग ऑफच्या वरून मारलेला षटकार. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला तटवण्यात यश आलंय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त खेळ सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी काही वेळापूर्वी म्हटलं होतं की अक्षय पूर्णपणे टेक्निकल त्यासोबतच तंत्रशुद्ध खेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे बघा, हा शॉट जर की आपण पाहिला तर आधीच्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या वरून षटकार मारला होता, ताकदीचं प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर मात्र टेक्निकल खेळ दाखवला त्यांनी, ऑब्झर्वेशन केलं, फील्ड पोझिशन पाहिल्या, डीप पॉईंटच्या दिशेनं फिल्डर तैनात नव्हता, सुंदर कट केला, 4 धावा आणल्या. काय नजाकत पाहायला मिळते. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ द लेनची डिलिव्हरी. आणि येस, खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्या अक्षयसाठी मित्रांनो वाजवायच्यात. काय प्रदर्शन आहे. आणि भव्य दिवस स्पर्धा कशासाठी आहे तर ही खेळ भावना, त्यासोबतच ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाच्या अंगी यावी, यासाठीच हे स्पर्धेचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक 2 मात्र या ठिकाणी भेटीला येत आहे. तंबूचा आसरा घ्यावा लागतोय अक्षयाला. इट्स अ विकेट.
जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती अगदी लॉंग ऑफच्या वरून षटकार मारला होता, त्यानंतर मात्र पॉइंटच्या दिशेनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला. मात्र कुठेही डगमगता न डगमगता येस 55 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाजी मार्क वरती सुमित याला आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी दंडित केलेला इशारा, अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 56 धावसंख्या होते आणि आता मात्र 7 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. निश्चित रूपाने अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामना जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रिव्ह्यू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या भव्य दिव्य आयोजनामध्ये आपण रिव्ह्यू सिस्टम देखील अवेलेबल ठेवलेली आहे आणि अर्थात रिव्ह्यू साठी आपण मदत घेतोय युट्यूब वाहिनी अर्थात साईप्रीत लाईव्ह यांच्या मार्फत आपण रिव्ह्यू ही सिस्टम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहतोय. कोणत्याही खेळाडूवरती, कोणत्याही संघावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. प्रत्येकाला समान संधी मिळेल, प्रत्येकाला समान न्याय मिळेल याची काळजी घेताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि अर्थात 4थ्या ओव्हरची देखील या ठिकाणी समाप्ती होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, त्या म्हणजे 55 आणि 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आता मात्र या संघाला असणार आहे. बघा पुढचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. अर्थात वीर मराठा झोळे विरुद्ध तथास्तु डेव्हलपर्स यांच्यामध्ये हा सामना होईल. दोन्हील्या संघांच्या खेळाडूंना माझी विनंती असेल की आपण तयार राहायचंय. हा सामना संपल्या लगेच आपण नवीन सामना या ठिकाणी चालू करतोय. याची दोन्हील्या संघांनी नोंद घ्यायची आहे. वीर मराठा झोळे विरुद्ध तथास्तु डेव्हलपर्स अतिशय बलाढ्य संघ आहेत. जबरदस्त खेळ आतापर्यंत दोन्हील्या संघांच्या खेळाडूंनी या संपूर्ण पेण तालुक्यामध्ये दाखवलेला आहे आणि तेच खेळाडू आज मात्र संपूर्ण पेण तालुक्यातील बहुमानाची स्पर्धा अर्थात पेण तालुका बिग बॅश लीग मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि येस, स्लॉगिंग ओव्हर आपल्या भेटीला येते. डेथ ओव्हर म्हटलं की हाणामारीचं षटक आणि अर्थात या हाणामारीच्या षटकाची जबाबदारी कोणावरती दिली जाते तर सागरवरती दिली जाते. संघाचा अनुभवी खेळाडू आहे आणि अर्थात स्पिनर म्हणून याच्याकडे आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. आपल्या बोटांची जादू आपण नेहमीच याच्या गोलंदाजीमधून पाहिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. अगदी पहिला चेंडू होता. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज वेगळा अँगल बनवण्याचा प्रयत्न, मात्र रिव्हर्स विजिट खेळलाय, चौकार आणलाय. एका धावेची गरज होती. इट्स अ विनिंग शॉट. चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर. विजय संपादन केलाय.